नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, जवळपास 10 तारखेपासून म्हणजे 10 सप्टेंबर 2024 पासून या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं वितरण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10 तारखेपासून होणार, याचबरोबर यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत याची यादी कशी बघायची, कोणते शेतकरी अपात्र झालेले आहेत, याचबरोबर हेक्टरी किती रुपये अनुदान आहे, एकूण निधी किती मंजूर आहे आणि याचबरोबर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं होतं आणि आता ते अनुदान येणाऱ्या 10 तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे आणि या सेंट्रलाइज बँक अकाउंटमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी। आणि त्या योजनेसाठी जवळपास 4192 कोटी रुपये या सेंट्रलाइज बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आणि आता या सेंट्रलाइज बँक अकाउंटच्या माध्यमातून म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून जवळपास 4192 कोटी रुपये 4192 कोटी रुपये 10 तारखेला शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे। आणि मित्रांनो, हे अनुदानाचे वितरण आता कसं होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता एखाद्या शेतकऱ्याचे 1 हेक्टर कापूस असेल तर त्याला 5000 रुपये आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर असे कापसाचे 5000 रुपये आणि सोयाबीनचे 5000 रुपये म्हणून असे एकूण 10,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला 4 हेक्टरचे म्हणजेच 20,000 रुपये भेटणार। परंतु एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस असेल तर त्याला 3 हेक्टरचे 15,000 रुपये भेटणार। अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार। मित्रांनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पहिल्यांदा GR काढलेला होता, त्या GRच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी निधी मंजूर केलेला होता, ज्यामध्ये कापूस या पिकासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये आणि सोयाबीन या पिकासाठी 2648 कोटी 30 लाख रुपये आणि एकूण 4194 कोटी रुपये 4194 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर केलेला होता। आणि हा निधी अखेर 10 तारखेपासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि जवळपास हा निधी जवळपास 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10 तारखेला येणार आहे। आणि मित्रांनो, आता KYC संदर्भात भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, म्हणजे आम्हाला KYC करावी लागणार का किंवा काय करावे लागणार हा निधी आमच्या खात्यामध्ये येण्यासाठी। तर मित्रांनो, जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांना KYC करण्याची गरज नाही। जर तुम्हाला PM किसानचा मागील हप्ता आलेला असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला असेल, तुम्ही जर PM किसान योजनेची KYC केलेली असेल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी KYC करण्याची गरज नाही। कारण की मित्रांनो, PM किसानचेच लाभार्थी आता याच्यासाठी घेतलेले आहेत, म्हणजे संपूर्ण जो काही PM किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा जे काही डेटा होता ते संपूर्ण डेटा आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी PM किसानचे किंवा नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांना काय गरज नाही KYC करण्याची। परंतु जे शेतकरी PM किसानचे किंवा नमो शेतकरीचे लाभार्थी नाहीत त्यांना मात्र KYC करण्याकरिता सांगलं जाणार आहे। कारण की त्यांचा आधार संबंधी डेटा ओळख पटवण्याकरिता किंवा त्यांच्या खात्यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अनुदान येण्याकरिता त्यांना आधार लिंक करणे KYC करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्ही या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असाल आणि तुम्ही जर संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्रे जर तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जर दिली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। त्यामुळे 5-6 दिवस आहेत, या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला कोणते कागद द्यायचे आणि काय माहिती भरायची तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या यादीमध्ये जर पहिल्या यादीमध्ये जर नाव आलेलं असेल तर तुम्हाला संमतीपत्र
संमतीपत्र द्यायचं आहे। तुम्ही जर स्वतंत्र खातेदार शेतकरी, वैयक्तिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे। आणि हे कशामुळे द्यायचं आहे तेही सांगतो। शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता, शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे संमतीपत्र त्या सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे देणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या संमतीपत्रामध्ये संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना इंग्लिशमध्ये भरायची आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा, त्याच्यामध्ये तालुका, गाव, संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मोबाईल नंबर, याचबरोबर दिनांक आणि सही, आणि शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, आणि शेतकऱ्याचे जे काही संमतीपत्र आहे त्या संमतीपत्राला आधार कार्डचा झेरॉक्स जोडणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही सगळी माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे, कारण की डीबीटीनं पैसे येण्याकरिता, आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता ही इंग्लिशमध्ये माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही संपूर्ण माहिती भरून कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे। आणि कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमचे संमतीपत्र ऑनलाईन केलं जाईल। आणि ऑनलाईन केल्यानंतर तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 10 तारखेपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान 10 तारखेला येणार आहे। आणि जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना पहिलं कागदपत्र द्यायचं आहे, ना हरकत प्रमाणपत्र। आणि हे ना हरकत प्रमाणपत्र कशासाठी द्यायचं तेही सांगतो, कारण की जे काही तुमच्या सामायिक खातेदार शेतकऱ्यांमध्ये जेवढे काही शेतकरी आहेत त्यांच्या कोणत्याही एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक अनुदान येत असतं। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान येण्याकरिता तुमच्या सर्व जे काही तुमच्या सामायिक खातेदार शेतकऱ्यांमध्ये जेवढे काही शेतकरी आहेत त्यांना सह्या देऊन ना हरकत, म्हणजे आमची हरकत नाही, या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान टाका, अशा पद्धतीचं ना हरकत प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यायचं आहे। आणि ना हरकत प्रमाणपत्राबरोबर सर्व त्या गटातल्या सर्व त्या सामायिक खातेदार शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या सह्या, आणि याचबरोबर त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, याचबरोबर संमतीपत्र सुद्धा द्यायचं आहे। संमतीपत्र तुम्हाला ज्या शेतकऱ्याला ना हरकत प्रमाणपत्र देतात त्या शेतकऱ्यांचं संमतीपत्र तुम्हाला द्यायचं आहे, त्याचा आधार नंबर, त्याचा संपूर्ण सही वगैरे संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे। तर तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान 10 सप्टेंबर रोजी येणार आहे, अन्यथा येणार नाही। मित्रांनो, आता यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेत? ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी गेल्या वर्षीच केलेले आहे ते शेतकरी पात्र झालेत। शासनाच्या माध्यमातून सांगलेले ई-पीक पाणीची अट रद्द, परंतु मुळात मात्र ही पीक पाणीची अट रद्द केलेली नाही। ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पीक पाणी केली होती परंतु त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद झाली नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र त्याच्यातून पात्र केलं जाणार आहे, म्हणजे याचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे। आणि हे अनुदान हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, म्हणजे कमीत कमी 20 गुंठे, जास्तीत जास्त 2 हेक्टर, कमीत कमी 1,000 रुपये, आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयाचं अनुदान येणार आहे। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र, 2 कागदपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे। आणि तुमचं जर अद्यापर्यंत ई पीक पाणी करून देखील सुद्धा तुमचं जर नाव आलेलं नसेल तर थोडा वेळ वाट पहा, कारण की कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून किंवा महसूल विभागाच्या माध्यमातून हे संपूर्ण जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जे काही डॉक्युमेंट असतील किंवा तुमच्या यादी असतील ते सुद्धा बनवण्याचं काम सुरू आहे। तुमचं जर पहिल्या यादीमध्ये जर नाव अद्यापही आलेलं नसेल तर तुम्ही काय घाबरून जायचं कारण नाही, कारण की दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव नक्की येईल, परंतु तुम्ही जर ई पीक पाणी गेल्या वर्षी केलेले असेल तरच तुमचं नाव येणार आहे। आणि 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, हे 10 सप्टेंबर 2024 पासून हे शेतकरी बांधवांच्या, म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।